ऑपरेशन सिंदूर के बाद भारत का पक्ष रखने जाने वाले संसदीय प्रतिनिधिमंडल को लेकर राज्य में एक बार फिर सियासत गर्मा गई, जिसने राष्ट्रहित को भी पीछे छोड़ दिया। इस प्रतिनिधिमंडल में कांग्रेस नेता शशि थरूर का नाम भी शामिल है। इस पर आज राष्ट्रवादी शरद पवार गुट के नेता रोहित पवार की प्रतिक्रिया सामने आई है। वे कोल्हापुर में मीडिया से बात कर रहे थे। खऱ्या अर्थाने ते जे बोलतात तेही खरंच आहे आणि रॅली काढत असताना कुठेतरी एक राजकीय स्टंटबाजी केली जाते असं आपल्याला वाटतं। खऱ्या अर्थाने जे काय आज देशातले लोक सुरक्षित आहेत ते फक्त आणि फक्त आर्मीमुळे, आपल्या डिफेन्समुळे, एअरफोर्समुळे आणि नेव्हीमुळे, आणि आता फक्त सीज फायर झालेला आहे। कुठेही युद्ध तिथं थांबलं असं नाही, रोज काय ना काहीतरी पाकिस्तानकडे तिथं होतंय। पण अशा रॅली काढल्यानंतर त्याच्यातून काय साध्य होतंय माहित नाही। पण माझं एकच प्रामाणिक मत आहे की रॅली काढून क्रेडिट जर कोणाला द्यायचं असेल तर ते फक्त आणि फक्त डिफेन्स फोर्सेसला ते क्रेडिट तिथं देण्याची जरूरत आहे। एखाद्या विषयाच्या बाबतीत इव्हेंट जर कोणी करत असेल तर ते योग्य ठरणार नाही। आणि काही लोक नेते कदाचित डिसिप्लिन पाळत असावेत, पण त्यांचे कार्यकर्ते असा एखादा कार्यक्रम करत असताना नाही तर त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असताना त्याला राजकीय इव्हेंट समजतात। त्यामुळे ते मात्र त्या ठिकाणी योग्य वाटणार नाही। त्यामुळे बीजेपी कडनं सुद्धा जी काही रॅली काढली जाते त्याच्यामध्ये जी काही फॉर्मॅलिटी ठेवायला लागेल, कारण काही नेत्यांचे स्टेटमेंट जर आपण बघितले तर तिथं आर्मीला क्रेडिट देण्यापेक्षा, एअरफोर्सला क्रेडिट देण्यापेक्षा, नाहीतर नेव्हीला क्रेडिट देण्यापेक्षा तिथं एका मोठ्या नेत्याला क्रेडिट दिलं जातं। हे स्टेटमेंट ऐकल्यानंतर या देशाचा नागरिक म्हणून दुःख मात्र त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना होतं। युवा पिढीमध्ये अमित ठाकरे एक युवा नेते आहेत। त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी ते धाडस दाखवलं, कारण धाडस जर कोणी दाखवू शकतं ते फक्त आणि फक्त युवा पिढीच दाखवू शकतं। त्यामुळे अमित रावांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अशा पद्धतीने भूमिका तिथे घेतली असेल, एखादं पत्र तिथं लिहिलं गेलं असेल, आणि जे भूमिका घेतात, जे लढतात ते उद्या जाऊन नक्कीच राजकारणामध्ये मोठे होतात असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं।